बातमी सोलापूरमधून आहे। संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळं फासण्यात आलंय। प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलेलं आहे। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती मिळते आहे। प्रवीण गायकवाड यांच्याकडून छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख झाला आणि त्यानंतर प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत आहेत। सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलं। सागर, खरं तर धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत। कारण दोन संभाजी ब्रिगेड आहेत, त्यापैकी दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रवीण गायकवाड जे आहेत ते या ठिकाणी राज्यभर दौरे करत असतात। आणि याच दरम्यान आज अक्कलकोटमध्ये जे आहे ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवीण गायकवाड जे अक्कलकोटमध्ये आले होते आणि कार्यक्रमस्थळी स्वागत होतानाच या ठिकाणी खरं तर एकीकडे हलगी आणि त्यांचं स्वागत होतं हलगी वाजवून, आणि दुसरीकडे शिवधर्म फाउंडेशनचे काही पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी प्रवीण गायकवाड यांना जे आहे ते धमकवायला सुरुवात केली। सुरुवातीला तो स्वामी समर्थांचा अपमान करतो, एकेरी भाषेत उल्लेख करतो आणि दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संभाजी ब्रिगेड असे नामकरण जे केलेलं आहे तर त्यामध्ये तू छत्रपती संभाजी ब्रिगेड अशा पद्धतीचे तू नामकरण कर अशी मागणी जी आहे त्यांनी केली आणि त्या दरम्यानच त्यांच्यावर टाकण्यात आलं आणि त्याचबरोबरीनं त्यांना मारहाण देखील झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। त्याचे फुटेज देखील समोर आलेलं आहे। खरं तर हा प्रकार घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या कारमध्ये जे आहे ते जाऊन बसलेले होते, मात्र शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय आक्रमक झालेले आणि आक्रमक झाल्यानंतर त्यांनी गाडीत घुसून देखील प्रवीण गायकवाड यांना जे आहे ती मारहाण केल्याचं देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर गाडीतून बाहेर आल्यानंतरही रस्त्याच्या कडेला नेऊन देखील त्यांना त्यांच्या अंगावर जात त्यांच्यावर हुसकावण्याचा त्यांना प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। खरं तर एकीकडे प्रवीण गायकवाड जे आहे ते संभाजी ब्रिगेडची संघटना जी आहे ती चालवतात आणि दुसरीकडे शिवधर्म फाउंडेशन नामक सोलापुरातल्या या संघटनेने जे आहे ते त्यांच्यावरती काळा फासण्याचा प्रयत्न यापूर्वी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर यात शिवधर्म फाउंडेशनने जे आहे ते यापूर्वी संभाजी ब्रिगेडची मान्यता रद्द करावी यासाठी आमरण उपोषण देखील सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर केलेलं होतं। नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी प्रत्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये आल्यानंतर या शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते त्यांना काळा फासलेला आहे। त्याचबरोबर त्यांचा शर्ट देखील फाडल्याचं चित्र आपल्याला संपूर्ण फुटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।